रामानंद बिडकर नावाचे स्वामी महाराजांकडे आलेले एक ग्रहस्थ पुढे अत्यंत स्वामी भक्त झाले आणि खऱ्या अर्थाने स्वामी भक्त म्हणत आपण जे स्वतःला स्वामी भक्त म्हणतो ना, आपण तसे भक्त नाहीच. आपण याचक आहोत, आपण मागतोय. महाराजांकडे याचना करणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. तसं दैवत तसं लाभावं लागतं की जिथे सूर्याच्या समोर तुम्ही उभं राहून ज्याला सूर्याला अर्धा घालता त्याला आपल्याला एक समजलं पाहिजे की कुठेतरी हे आपल्या नशिबात आहे म्हणून आपण करतोय. तसंच स्वामी महाराजांच्या बाबतीत सुद्धा आपण महाराजांकडे पोहोचणं किंवा श्री स्वामी समर्थ एकदा तरी आयुष्यामध्ये नाव आपल्या तोंडावरती येणं त्याला सुद्धा मोठं प्रारब्ध लागतं आणि त्या हिशोबाने ते जसं आपण घेऊन आलो तर ते होत असतो. पण रामानंद बिडकर हे खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होते आणि ते महाराजांच्याकडे एक दिवशी महाराजांनी त्यांना सांगितलं की तू एक काम कर, तू नर्मदा प्रदक्षिणाला जा, तू नर्मदा प्रदक्षिणाला जा. आणि त्या नर्मदा प्रदक्षिणाला निघाले आणि वाटेत त्यांना कळलं की महाराजांनी देव ठेवलेला आहे. त्यांचा जीव खासावीत झाला. आता काय करावं आपण, आता ही प्रदक्षिणा अर्धवट टाकून अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊया का. तोच महाराज त्यांच्या समोर प्रगट झाले आणि सांगितलं, अरे वेड्या, हम कहीं नहीं गए, हम जिंदा आहे, तू तुझी प्रदक्षिणा पूर्ण कर. हे जरी बिडकर महाराजांना सांगितलं असेल तरी हा बोध आपल्या सर्वांना घ्यायला काहीच हरकत नाही. कारण महाराज जिंदा आहेत, अजून सुद्धा जिंदा आहेत. स्वामी समर्थ महाराज हे असं दैवत आहे, काय असं माहिती आहे, मूळ ब्रह्म तो एकच आहे बरं का. ते प्रत्येक ही विभूती आहे. तर मूळ ब्रह्माचा प्रत्येक जो आविष्कार आहे त्याला त्याचा एक स्वतंत्र एक स्वभाव किंवा गुणधर्म आहे. पण महाराजांचा तो वेगळाच आहे. महाराज